जालन्यात पाणी टंचाईचं भीषण वास्तव समोर आलंय। गावागावात दिसणारी पाणी टंचाई आता जंगल आणि माळ रानावरती सुद्धा जाणवतेय असं चित्र सध्या दिसतंय। रात्री अपरात्री पिण्याच्या थेंभर घोटासाठी हरणांची सुद्धा भटकंती होतीये। त्यामुळे जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातल्या जानेफळ शिवारात दिसून आलंय। सध्या जालन्यातील माळ रानं पाण्याअभावी कोरडे झालेत आणि सध्या जिकडे तिकडे पाण्याचा तुटवडा पाहायला मिळतोय। आणि अशा परिस्थितीतच शेतकऱ्यांकडनं हरणांच्या कळपासाठी दिवसा लोड शेडिंग असताना सुद्धा रात्रीच्या वेळी पाण्याची व्यवस्था केली जाते। हरणांना पिता येईल अशा फायबरच्या भांड्या पाण्यानं भरून ठेवलेल्या जात आहेत। शेतकऱ्यांच्या ह्या उपक्रमामुळे वन्यजीवांना चांगलाच आधार मिळतोय। दादा मला सांगा, तुम्ही रात्री या ठिकाणी पाणी टाकी भरून ठेवता, इथं पाणी राहतं, त्यानंतर टोपले भरून ठेवता, काय कारण आहे? आणि आत्ता इथं या ठिकाणाहून हरणी गेल्या, रोज हरणी या ठिकाणी येतात का? कारण सध्या पाण्याचा तुटवडा आहे आणि पाणी जवळपास शेतातलं बंद केलेलं आहे अनेक शेतकऱ्यांनी, त्यामुळे जिथं पाणी उपलब्ध, इथं नेहमी पाणी उपलब्ध राहतं, इथं नेहमी हरणी येतात का दिवसा रात्री? हो, दिवसा तर नाही वाट असल्यामुळं, पण रातच्या विशेष करून रोज येतात आणि आम्ही त्यांच्याकरता पाण्याची व्यवस्था करून ठेवत असतो। बरं, पाण्याची व्यवस्था कशी करता तुम्ही त्याच्यासाठी? आपल्या विहिरीद्वारे इथं कोणकोणते भांडे भरून ठेवतात त्याच्यासाठी? डाले, एक मोठी सिंटेक्सची टाकी,